आमदार संजय कुटे यांचे गाडी चालक पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा. पंकज देशमुख यांच्या पत्नीची मागणी. जळगाव जामोद येथील भाजपाचे कार्यकर्ते तथा आमदार संजय कुटे यांच्या गाडीचे चालक पंकज देशमुख यांचा महिन्यापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला असून पोलिसांना हे प्रकरण उजेडात आणण्यास अद्यापर्यंत यश आलेलं दिसून येत नाही. बरीच चौकशी करूनही पोलीस अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेली नाही. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढत मागणीचं निवेदन देण्यात आले. यावेळी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुखसह त्यांची लहान मुले, शिवसेना उभाटा गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, काय नेमकी मागणी आहे? माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो सीआयडी करून झाला पाहिजे, कारण की त्यांची जी हत्या आहे ते हत्याच झालेली आहे 100%. तर निपक्ष पद्धतीने त्यांचा जो तपास झाला पाहिजे. गेल्या काही दिवसापूर्वी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे? 1 महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या प्रकारचा, कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनवण्या करून जे आहे ते केलेलं आहे. 1 महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता. त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे डिवाइस ऑफिसर आहे सुधीर सर, त्यांच्याकडे हा तपास गेलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये गुंतागुंती आहे. त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम जाते. त्याच्यामुळे मला जो तपास आहे सीआयडी करूनच पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना विनंती आहे. तुमचा काही कोणावर संशय आहे का, किंवा तसं तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला सांगितले? तपास तसं मी सांगितलेलं आहे, तो तपासाचा भाग आहे. तपासावरून ते समोर किती लोकांवर संशय तुम्ही व्यक्त केलेला आहे? मी 2-3 जण नावं टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. तपासावरून पुढे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे? नाही. जी तुम्ही ज्या 3-4 व्यक्तींची नाव असेल ते राजकीय आहेत का? आहेत, त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत, काही त्याच्या वैयक्तिक आहेत. कशा कुठल्या वादातून ही हत्या झाली असं तुम्हाला काय अंदाज? त्यांनी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती, त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होत्या, म्हणजे अर्धी खरेदी झाली होती, अर्धी राहिली, त्याच्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते.